मुन्ना फॅन्स क्लबच्या सगळ्या आम्ही खेळाडू मित्रांना विनंती करेल, आता आपण घरी जाऊन आराम करा. उद्याच्या पेपरसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. जिंकले ना. पहिला चेंडू स्वराज सरकुडेचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि पंचांचा नो चेंडूचा इशारा आलाय. पंचांनी नो चेंडूचा इशारा केलेला आहे. उघडा डोळे पहा नीट, पहिला चेंडू पाहायला मिळतोय तो फ्री हिट. आमचे मित्र माऊली हे सुद्धा उपस्थित झाले, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. ओ टू तुषार सर. फ्रीटचा चेंडू आहे स्ट्राईक एंड वरती हर्षल पेंडारी उर्फ बंटी. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूला उंची जास्त आहे, लांबी कमी. फ्रीटच्या चेंडूवरती हर्षल पेंडारीच्या बॅट मधनं मात्र सिंगल येते. एक या धावेच्या मदतीने आता स्कोर कार्डवरती एक चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावसंख्येची नोंद. 2 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. जबरदस्त ही स्पर्धा. प्रथमेशजी भोईर, वैभवजी गोरे, शुभमजी कांबळे, तेजसजी कांबळे, त्याचबरोबर ऋषिकेश माडिक, या सगळ्या मित्रांनी एकत्र येऊन ही स्पर्धा पुढे नेण्याचं काम केलं. अजिंक्य तावडे असतील, अजिंक्य काकडे असतील, त्याचबरोबर आपण पाहतोय आमचे सुर्वे कंस्ट्रक्शनचे ओनर मयुरेश सुर्वे देखील असतील. यांनी देखील या स्पर्धेला बरंचसं सहकार्य केलेलं आहे. जो रोपे आपण पाहतो ना बाउंड्री लाईनला, तर त्यांच्याच सौजन्यांना पाहायला मिळतोय. आणि इथे वाईट साठी रिव्हचा वापर केलाय. नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या संघानं हा निर्णय घेतलाय. तिसऱ्या पंचांना मी विनंती करेल, चेक करा. षटकाराच्या हॅट्रिक साठी आमचे परशुरामजी पवार साहेब उर्फ टॉम यांच्याकडनं तब्बल 3000 रुपयाचा पारितोषिक आलाय. देश हो या विदेश, ऐसी कोई गली नाही जहा परशुराम पवार की चली नाही. आणि पवारांची पावर आपण बघतोय. टीम काटरंग सगळ्यात वजनदार संघ या खालापूर तालुक्यातला. आणि मगाशी विहानाचं आपण या मंचावरती माईक वरती शब्द ऐकले विहानाच्या मुखातनं. तिने सांगितलं माझ्या सगळ्यात आवडीची जर टीम असेल ती काटरंग आहे. ज्या संघाचं नेतृत्व हर्षल पेंडारी करतो, ज्या संघामधनं फलंदाजी करताना अजिंक्य दर्गेला तिने पाहिलंय, त्याच करता तिच्या पप्पानं मात्र या संघाला निवडला. आणि इथे आता पंच चेक करतायत. सॉफ्ट सिग्नल काय सर? वाईड बॉल. नक्कीच तुषार सर जर पाहायला गेलं तर षटकाराच्या हॅट्रिक साठी 3000 रुपये नक्की लावलेत. परंतु जर पाहायला गेलं तर आमचे परशुराम पवार उर्फ टॉम यांनी आपल्या दोन्ही समालोचकाला तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक दिलाय. तर ऑफिशियल आता इथे मात्र निर्णय आलेला आहे तिसऱ्या पंचांचा. इट्स अ वाईड बॉल. स्क्रीनवर दाखवा. स्क्रीनवर दाखवला जाईल. काही टेन्शन घेऊ नका. क्लिअरिटी क्वालिटी असं आहे ना. 3 कॅमेरे लावले गेलेत आणि 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून आता चेक करण्यात येईल. बघा निर्णय आलाय पंचांचा आता. इट्स अ वाईड बॉल. अल्पेश सर आपण झटपट पटापट आता मॅचला सुरुवात करा. ऑन स्क्रीनवरती दाखवला गेला निर्णय. कोणावरती अन्याय होणार नाही याच स्पर्धेमधनं आपण हा प्रयत्न करतोय. बघा टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळण घेऊन गेला, त्यामुळे पंचांनी इथे या चेंडूला वाईड घोषित केले. एका धावेनं आता स्कोर कार्ड वरती वाढ झाली आणि टोटल 3 धावा आता स्कोर कार्ड वरती आहेत.
स्ट्राईक एंडवरती अजिंक्य दर्गे. हा चेंडू नंतर आपण पाहतोय इथे पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी आहे. बॅटिंग टीमनं आता मागणी केलेली आहे. म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघाने एक रिव्ह्यू गमावलाय. बॅटिंग करणाऱ्या टीम व्हाईट बॉल. नक्कीच इथं मात्र वाईट जातोय. जर पाहायला गेलं तर धावसंख्या 1 ने वाढते आणि ती पोहोचते 4 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. सौराज तरकुडे काय गोलंदाजी करतोय, परंतु इथे मात्र सुएरेटचा मारा करतोय. आता 4 धावा फळकावरती लागत आहेत. तर पाहायला गेलं तर तुषार सर हा स्वराज तरकुडे एक चांगला अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. लेदरमध्ये आपण पाहिलंय पुण्या येथील आमचे मित्र मनोज देसाई यांच्या तालमीत खेळलेला खेळाडू आहे आमचे परशुराम पवार उर्फ टॉम. 3 षटकासाठी 3000 रुपये नक्कीच त्यांना लावले. पण जर पाहायला गेलं तर आता मात्र ते ऑनलाईन या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. 4 धावा मात्र फळकावरती लागतात. पुन्हा एकदा स्वराज तरगुडे गोलंदाजी मार्गवरती. चांगला चेंडू इथे मात्र बॅटची गाडा घेते. क्षेत्ररक्षक मात्र खराब कामगिरी करतोय. सोप्पा झेल सोडतोय. अजिंक्य दर्गे सारख्याला मिळतं जीवनदान. मार्केटमध्ये खऱ्या अर्थानं पाहायला मिळतीये ती योगेश सर. मार्केटमध्ये आपण पाहतोय सिलेंडरची आहे मंदी, पण इथे क्षेत्ररक्षकाला होती कॅच पकडण्याची संधी. जसा लोण्याचा गोळा हातातनं विसवतोय तसा हा चेंडू जमिनीला दान केला गेला आणि इथे मात्र सिंगल आली. 5 धावसंख्येची नोंद झाली. परशुराम पवार साहेबांची पॉवर आता पाहायला मिळेल का? स्ट्राईक एंडवरती आलाय हर्षल पेंडारी. 2000 रुपयाचं पारितोषिक समालोचन कक्षासाठी आलेलं आहे. अर्थातच विनोद सोलंकी आणि माझ्यासाठी जे पारितोषिक त्यांनी दिलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. इथे चेंडू आसमानी सबर करताना लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून गोळीच्या वेगानं आरपार टांगा पलटी घोडे परार. धावा मिळतील 4 धावा चौकार. चौकार आलाय. तबूला टेन्शन आलंय. तिकडे 20 धावांसाठी झगडतोय वीरेश्वर वरची गोबली संघ. पण काही टेन्शन घेऊ नका. उदय कोळंबे अजूनही तिकडे मैदानामध्ये खेळतायत आणि या मैदानावरती खेळतोय हर्षल पेंडारी. इथे काय जबरदस्त फटका खेळला. चेंडू गेला पॉइंट क्षेत्राच्या बाहेर 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 आउट ऑफ द पार्क. षटकार. आमचे राकेश शेठ गायकवाड यांचं जो आगमन होते, मी त्यांना विनंती करतो स्टेजवरती यायचंय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये पारितोषिक. नक्कीच राकेश शेठ गायकवाड एक दिलदार हस्ती, दोस्तीच्या दुरातील राजा माणूस. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. म्हणजे हर्षद पेंडरने पहिला षटकार मारलाय तर राकेश गायकवाड साहेबांच्या 80 मधनं 500 रुपये कमी झालेत, परंतु षटकार हॅट्रिकसाठी 3000 रुपये पारितोषिक लावले आमचे परशुराम पवार साहेबांच्याच. 15 धावा स्कोर कार्ड वरती. फिरडू मारण्याचा प्रयत्न फाईन लेग क्षेत्राच्या आत असं वाटलं होतं या चेंडूला पाहायला मिळेल, पण इथे आपण बघतोय शॉर्ट फाईन लेग मध्ये या चेंडूला अडवलं गेलं. स्वराज थरकुडे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा पंचांचा नोचा इशारा आहे. फ्रंट फुट लाईन क्रॉसिंग पाहायला मिळाली. स्वराज तरकुडे वरती बंटी नावाचं दडपण आलेलं आहे. शैलेश तरकुडे यांचे सुपुत्र आहेत. लेदर क्रिकेटचा बराचसा अनुभव, पण आज मात्र थोडेशा अडचणी. टाटा एंड कडनं ते गोलंदाजी करतात
आणि आपण बघतोय जनता विद्यालय एंड कडनं फलंदाजी चालू आहे ती हर्षल पेंडारची. पुन्हा एकदा उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू आहे योगेश सर फ्री हिट. फ्रीडचा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलाय. स्वराज्यानं केलंय कमबॅक आपल्या टीम अल्पेश लेमन लवजी संघासाठी. लवजी के फौजी इस मैदान पे खेल रहे नहीं है खिला रहे. आणि हा चेंडू गेलाय निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला बिनबाद. ही टीम विहान 11 काटरंग संघासाठी जमेची बाजू आहे. 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नक्कीच आमचे समीरजी मसूरकर साहेब सुद्धा पुन्हा एकदा उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा आपण या शृंखलेमध्ये मनापासून पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. समीर मसूरकर त्याचबरोबर संदेशी मात्रे आणि संजय सोलंकी कदाचित वर्ल्ड कपची मीटिंग संपून आलेले आहेत. त्यांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. रात्रीच बरेचसे खेळ चालतात आणि इथे देखील चांगला खेळ चालू आहे. तुषार सर खरं म्हणायला गेलं तर त्या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा एक रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार आहे. त्यात तीळ मात्र शंका नाही. कारण की आपण पाहतोय वाकळंचा संघ आहे, बामण डोंगरीचा संघ आहे आणि भारतातल्या सर्व आयकॉन खेळाडू इथं मात्र खेळणार आहे. याच करता तर मी नेहमी म्हणत असतो समय समय पे बड़े लोगों की राय योगेश सर और समय समय पे चाय पीनी चाहिए. चहाचा आस्वाद घेताना मात्र इथे क्रिकेटचा देखील आस्वाद घेत आहेत ते आमचे तुषार शेठ आईर. बडे मंच का बडा खिलाडी आणि उद्या त्यांचा खेळ नक्की पाहायला मिळेल. संजय सोलंकी इथे आलेले त्यांचं हार्दिक स्वागत करूया. पण विनोद सोलंकी आता टेन्शन मध्ये. जेव्हा जेव्हा तुषार आईर इकडे बघतात ना तेव्हा विनोद सोलंकी सरांवरती एक वेगळं दडपण पाहायला मिळतंय. पंचाचा ग्रीन सिग्नल येतोय. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्कवरती आहे. आणि इकडे एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू लेदर क्रिकेटचा चांगला अभ्यास त्याच्याकडे. त्याचबरोबर अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये देखील चांगली दमदार कामगिरी राहिली आहे. आणि ओरम क्रिकेटमध्ये रायगड प्रीमियर लीगचा अनुभव घेऊन आता गोलंदाजी मार्कवरती आपल्या गावाच्या नावासाठी भावेश सावंत. टप्पा पडल्यानंतर चेंडू विसावतोय अल्पेश सरकुडे यांच्या हातामध्ये. संघाचा कर्णधार यस्टनच्या मागे चांगली कामगिरी करताना. क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय घडेल कधी काय बिघडेल सांगणं कठीण. जो बाळू पहिल्या मॅच पासून व्यासपीठावरती होता तो केक कापल्यानंतर व्यासपीठाच्या खाली गेला. हा क्रिकेटचा खेळ आहे. खोला डब्बा सटीक यॉर्करचा प्रयत्न केलाय. समीर मसूरकर नेहमी म्हणतात मोबाईल मध्ये जर नेटवर्क नसेल आणि फुटवर्कचा वापर नसेल तर क्रिकेटमध्ये तुम्हाला जास्त वेळ राहता येणार नाही. आणि ते चांगला वापर करताना सिंगल आली. टोटल 17 धावसंख्येची नोंद. आता सगळे आयोजक एकत्र आले आहेत. तिकडे आपण बघतोय घाटवळ साहेब आहेत, गायकवाड साहेब आहेत, काकडे साहेब आहेत, कांबळे साहेब आहेत, यादव साहेब आहेत. या स्पर्धेतील मित्राच्या दुनियेतील दोस्तीचे दिलदार मित्र. पण इथे चेंडू काय मारला पण त्याला काय जबरदस्त अडवला. OUT आउट. विक्रांत पाटीलचा झेल 440चा करंट देऊन गेला तो हर्षल पेंडारीला. साई सिनेमेक्सचे ओनर माझे परम मित्र जे काल पप्पा झालेले आहेत, ज्यांच्या घरी सुंदर कन्यारत्न आलेलं आहे असे सुनील चव्हाण साहेब इथे आले. त्यांच्याकडनं आपण पाहतोय या सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा देखील आल्यात आणि त्यांना देखील आपण खूप सारे शुभेच्छा देऊया. समीर मसूरकर यंदा काहीतरी नवीन घेऊन येणार याच्यामध्ये ते मात्र शंका नाही. अरे आता एवढ्या रात्री ते मीटिंग करून आलेत संजय सोलंकी बरोबर. म्हणजे काहीतरी ट्विस्ट आता थोड्याच दिवसात प्रेक्षकांच्या समोर येईल. पण इथे नवीन ट्विस्ट घेऊन आलाय फलंदाज ऋषभ भुजबळ. मागच्या मॅचचा हिरो. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या टोटल 17. अक्षय देशमुख अंडरम बॉक्स क्रिकेट खोपोली खालापूर या कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि त्याचं स्वागत केलंय ऋषभ भुजबळला. या चेंडूला आसमान दाखवताना काऊ कॉर्नरच्या जवळला चेंडू गेला. लॉंग ऑफच्या बाहेर 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 आउट ऑफ द पार्क. षटकार.
हा क्रिकेटचा खेळ आहे. पल भर में राजा तो पल भर में रंक. वाईट चेंडूचा इशारा आलाय. वैभव शेठ गोरे ज्यांच्या माध्यमातून साता समुद्रा पलीकडे जाऊन प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली आहे. WTCA वाहिनीला त्यांनी स्पॉन्सर केलेल्या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेतील ते मुख्य हिस्सा आहेत ज्यांनी जबाबदारी घेतली सगळ्यांच्या खाण्यापिण्याची. त्याचबरोबर विशाल धुमाळ सगळ्या टीम्सला एकत्र करण्याचं काम विशाल धुमाळ यांनी केलं. आणि केशव यांना कोण विसरणार. काय जबरदस्त खेळपट्टी त्यांनी बनवली. युवा उद्योजक ललितजी घोसाळकर साहेबांना आपण या व्यासपीठावरती आमंत्रित करूया. या आपलं स्वागत आहे. टोटल स्कोर कार्ड वरती 26 धावसंख्येची नोंद झाली आहे. प्रेक्षक देखील विचार करत असतील इकडे या मॅच बद्दल बोलतोय की तिकडे मानकुलीच्या मॅच बद्दल बोलतोय. पण आता या मॅच कडे आपण फोकस करूया. मैत्री चषकाचा हा सोहळा आहे. सगळे मित्र आलेले आहेत. विशाल धुमाळ या स्पर्धेचे अकाउंटंट आहेत. प्रवीण दुगाडे सरांना देखील मी आमंत्रित करतो. आपण व्यासपीठावरती या. चेंडू टप्प्यात आलाय. ऋषभ भुजबळनं कार्यक्रम केला का. पण गोलंदाजानं त्याचा केलाय परफेक्ट कार्यक्रम, परफेक्ट नियोजन. आणि इथे बघतोय आपण बिग स्माइल पाहायला मिळतीये. ती भावेश सावंतच्या चेहऱ्यावरती एक वादळ त्यानं मैदानाच्या बाहेर घालवलंय. ऋषभ भुजबळ विहाना 11 काटरंग संघाकडनं जबरदस्त फलंदाजी करताना आता मैदानाच्या बाहेर येतोय. टोटल स्कोअर कार्डवरती धावा लागल्यात त्या 26. किती बॉल किती पाहिजे. क्रिकेटमध्ये एक वाक्य आहे विश्वास सर, ज्याचा दिवस आहे त्याला प्रमोशन दिलं पाहिजे. आणि आज ऋषभ भुजबळचा दिवस होता, त्याला पुढे पाठवलं गेलं फलंदाजीसाठी. 26 धावा स्कोअर कार्डवरती लागल्यात. नेक्स्ट बॅटर यंग खेळाडू आर्यन भाबदी. संदेजी मात्रे बडे मंच का बडा खिलाडी आहे. खोपोली नगर परिषदेमध्ये बरंच वजन आहे त्यांचं. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. कालच त्यांची एक मोठी स्पर्धा पेन तालुक्यामध्ये फेमस झाली. मापदी साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर महाडिक साहेबांचं आगमन झालेलं आहे. ऐसी कोई गली नहीं जा सुजित महाडिक की चली नाही. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 26, पण गडी गमावल्यात ते टीम विहाना 11 काटरंग संघानं आतापर्यंत 2. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय आर्यन भाबदी. संजय शेठ मात्रे या व्यासपीठावरती, ज्यांना प्रेमाने आम्ही सगळे म्हणतो डॉलर. ललित शेठ घोसाळकर आपण देखील या. वैभव शेठ गोरे या स्पर्धेतील एक मुख्य हिस्सा आहेत, त्यांना देखील मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आदरणीय खोपोलीचे लाडके नगरसेवक समीरजी मसूरकर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनामध्ये इच्छा होती या मैदानावरती खेळायची. चेंडू उंच गेलाय, लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली प्रयत्न करतोय. भावेश सावंतच्या हातामधनं झेल निसटला. विश्वास नागावकर ज्यांचा चेहऱ्यावरचं टेन्शन मला सांगतंय की काय घडलंय. क्रिकेटमध्ये एक एक धावाला, राजकारणामध्ये एक एक मताला. आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या परीक्षेमध्ये एक एक गुणांना बरचसं महत्व आहे. आणि इथे आपण पाहतोय रन किती आले. हॅलो ललित शेठ घोसाळकर त्याचबरोबर संदेशजी मात्रे यांचं स्वागत या मंचावरती नक्कीच करण्याची विनंती मी सुनील चव्हाण यांना करतो. आणि पंचांचा निर्णय आलाय, इट्स अ डॉट बॉल. बघा अजिंक्य, आपण पंचांची वाद घालू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम मांडला जाईल.
पण धाव का घेतली गेली नाही? काय झालं काय मला माहितच नाही. पंच निर्णय काय? डॉट बॉल असं पंच सांगतायत. हा चेंडू वेगानं बीट केलाय गोलंदाज सोमित या गोलंदाजानं लगातार 2 चेंडू निर्धाव फेकलेत. स्कोर कार्ड वरती आता धावा स्थिर आहेत 27. 27 धावा स्थिर आहेत. पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट जाना था काशी पोच गए वाशी. लगातार 3 निर्धाव चेंडू फेकलेत सोमित थरकुडे या गोलंदाजानं. आली रे आली आता माझी बारी आली असं सोमित या गोलंदाजी मार्क वरती सांगतोय. विनोद सर मॅच मध्ये ट्विस्ट वाढलाय. 2 यंग टॅलेंट एकमेकांच्या समोर आलेत आणि आता एकमेकांच्या विरोधात चांगल्या पद्धतीने खेळतायत. चौथा चेंडू देखील गुडलेन स्पॉट वरनं डॉट टाकलाय. या षटकातील आतापर्यंत चेंडू 5 पाहायला मिळत आहेत आणि धाव फक्त खर्च केले ती 1. 27 धावा लागला स्कोर कार्ड वरती. हा शेवटचा चेंडू आहे. इथे जर टप्प्यात कार्यक्रम केला नाही तर कदाचित अडचणीत येईल ती विहाना 11 काटरंग. परशुराम पवार साहेबांकडे या षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि हा देखील चेंडू जातोय निर्धाव 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 निर्धाव. एका धावेचं षटक टाकलंय ते गोलंदाज सोमेश थरकुडेनं. चांगलं कमबॅक केलं आपल्या संघासाठी. पण अजूनही काही घडलं नाहीये. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या इनिंगचा खेळ बाकी आहे. इथून येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी आदरणीय परशुराम पवार उर्फ टॉम साहेबांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा 5 चेंडू जे निर्धाव टाकलेत ना ते लाईव्ह आपल्याला पाहायला मिळतील अर्थातच ऑन स्क्रीन वरती. एक एक चेंडू किती महत्वाचा असते आणि एक एक धाव किती महत्वाची असते ते आपल्याला नक्की पाहायला मिळेल. आज तर मला कोण म्हणणार नाही ना. नेक्स्ट बॉलर ओमकार थरकुडे गोलंदाजी मार्ग वरती आलाय जनता विद्यालय एंड कडनं. या 6 चेंडूमध्ये हर्षल पेंडरेच्या मनामध्ये 15+ धावा शोधण्याचा निर्णय असेल. पण आता अजिंक्य दर्गेच्या मनामध्ये काय इच्छा आहे ती येणाऱ्या 6 चेंडूमध्ये प्रगट होईल या मैदानावरती. किमान 15+ धावा येणं गरजेचं आहे. इथे चेंडू उंच गेलाय लांबी कमी. भावेश सावंत चेंडूच्या खाली आलाय आणि त्यानं टिपलाय झेल. खऱ्या अर्थानं मी तर म्हणेल अजिंक्य दर्गेचा संपलाय खेळ. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 27. आर्यन मावतीला एक करायचं होतं. समोर चांगला बॅटर त्याचा सेट फलंदाज होता जो सलामीला गेलेला. त्याला मात्र सिंगल डबलला स्ट्राईक रोटेशन करून द्यायची होती. ज्याच्या बॅट वरती जर चेंडू आले असतील तर या एंडला रन नक्की आल्या असत्या. आणि स्विच हिटचे फटके मारण्यामध्ये माहीर असलेला फलंदाज थोडासा आता अडचणीत आला. आणि ते दडपण मात्र इथं पहिल्या चेंडूवरती गोलंदाजानं फलंदाजाच्या अंगावरती दिलं आणि त्यानंतर त्यानं मिळवलेली ही विकेट. प्रशांत कवडे स्ट्राईक एंडवरचा फलंदाज. पण इथे आता तिसऱ्या पंचांकडे निर्णय देण्यात आलेला आहे. यष्टिरक्षकाची चपळाई पाहायला मिळेल. तिसरे पंच आमचे सूरज पांडे सर चेक करतील आणि ऑन स्क्रीन वरती देखील सगळ्यांना पाहायला मिळेल.
OUT आउट. फलंदाज येईल डगआउट. एक एक चूक क्रिकेटच्या पटलावरती किती महागात ठरतीये. सगळ्यांना पाहायला मिळाला हा निर्णय. स्क्रीन याच करता लावली गेली आहे आणि त्या स्क्रीनचा पुरेपूर वापर इथून झालाय. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आता गोलंदाज. ओव्हर हॅट्रिक म्हणावी लागेल कारण या ओव्हर मधली कदाचित तिसरी विकेट येऊ शकते. स्टंपिंग केलेली आहे एस रक्षकानं. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती गोलंदाज आहे पण चेंडू जातोय आसमानी सफर करताना. अजिंक्य बाद झाला आणि त्यानंतर आलेल्या आदित्यनं मारलाय जबरदस्त बिग बिग षटकार. तैबू खुश. तिसऱ्या चेंडूवरती हा षटकार आला. 33 धावा आता स्कोर कार्ड वरती म्हणजे अजूनही 3 चेंडू आहेत. इथून जर का 2 षटकार आले ना तर मॅच मध्ये मजा येईल. सगळे आयोजक आता वडापावचा आस्वाद घेतात खेडेकर स्टॉल वरती. चांगली चपळता नवनाथ मामोणकरची पाहायला मिळतीये. टप्पा पडल्यानंतर या चेंडूनं नॅचरल ऑफ ब्रेकच्या पद्धतीनं पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा बाजी मारली आहे ती गोलंदाज ओमकारनं. ओमकार चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजून या षटकातील अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेनं त्याच गतीनं चेंडू बीट केलाय. सातत्य राखले ते काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या दिशेनं मारण्याचं. पण त्याच विचारामध्ये त्याच मनोध्येयामध्ये गोलंदाज ओमकार तरकुडे पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मारण्यास भाग पाडतोय. पण असं काही मैदानामध्ये घडत नाहीये. शेवटच्या 11 चेंडूमध्ये आतापर्यंतची परिस्थिती पाहिली तर अवघ्या 7 धावा गोलंदाजा खर्च केल्या. पुन्हा एकदा टप्प्यात आलाय. आता काऊ कॉर्नरच्या बाहेर चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. लांबच लांबचा षटकार. चेंडू द्या मैदानामध्ये. प्रेक्षकांना विनंती आहे तुमच्या हातामध्ये जो चेंडू आहे तो प्लीज मैदानामध्ये द्या. धन्यवाद. आणि हा चेंडू ही मॅच पूर्ण करणार आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 39 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि आता 40 धावसंख्येची गरज आहे. 40 धावा करायच्या त्या येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 10ची सरासरी इथून ठेवावी लागेल प्रत्येक षटकामध्ये. चपाती उपाती आहे का त्यात? हो तुम्हाला खायचं होतं ना चपाती? आहे बघा बाहेर. झोपलेल्या प्रेक्षकांना आता जागा करण्यासाठी मी विनंती करतोय मायक्रोफोनवरती. अर्थातच एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट क्रिकेटच्या पटलावरती टेन्शन आणि टेन्शन असतं. याच करता योगेश वाघ सरांनी मायक्रोफोन हातामध्ये घेतला आणि प्रत्येकाला हसवण्यासाठी त्यांनी जरूर प्रत्येक विभागामध्ये जाऊन प्रयत्न केला. महाराष्ट्रातील बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा ज्यांनी गाजवल्या आणि या स्पर्धेमध्ये जेव्हा त्यांना आमंत्रित केलं गेलं खऱ्या अर्थानं मी तर म्हणेल त्यांनी आमच्या आमंत्रणाला मान देऊन इथे आलेत. असे योगेश वाघ आता मायक्रोफोन वरती येतील. गरज आहे 24 चेंडू मध्ये विजयासाठी 40 धावसंख्येची गरज. पण आता गरज भागवावं लागेल बंड्या शेठला ती विशाल पाटणूसकरची. बंड्या शेठ आले त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूया. अच्छे को करते थंडे उसका नाम है बंड्या हिरवे. चला थँक्यू. एक यशस्वी स्वतः आयोजक आहेत सर म्हणे तुषारजी धुमाळ सरांना खऱ्या अर्थाने सध्याच्या स्थितीला त्यांचा आवाज देखील आपल्याला ऐकायला मिळाला. चला मला वाटतं 24 चेंडू आणि 40 धावा प्रति ओव्हर मागे तुम्हाला 10.00 ची धावगती मेंटेन करावी लागणार आहे. त्याच्यामुळे आता जास्त वेळ घेऊ नका. आज फायनल आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण वेळेतच फायनल
करणं गरजेचे राहील. याच्यासाठी आपल्याला वेळ वाचवणं बंधनकारक आहे. हॅलो योगेश सर, जर पाहायला गेलं तर आमचे परशुरामजी पवार साहेब, परशुराम पवार उर्फ टॉम, प्रत्येक विकेटसाठी 1,000 रुपये, आणि जर 3 लगातार डॉट टाकले तर 3,000 रुपये. म्हणजे ते बाहेर देशातून पॅच पाहतात, ऑनलाईन आहे. परंतु त्यांनी जे विहान 11 कार्टन संघ तो त्यांनी पॅक केलेला संघ आहे. बघूया कशा प्रकारे खेळ करतोय. प्रत्येक विकेटसाठी 1,000 रुपये, आणि सलग 3 जर डॉट टाकले तर 3,000 रुपये. यस, पहा आज संघ मालक आहेत परशुरामजी पवार साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 1,000. काय बोलायचं आहे साहेबाई, नाद केला पण वाया नाही गेला. पैसाच पैसा. याच्यासाठी त्यांना आवडीनं सांगतात मिस्टर टॉम. अगदी साहेब बाहेर देशात आहेत आणि तिथून सामन्याचा आनंद घेत आहेत. मला वाटतं मागच्या वेळेस जो सामना जिंकला त्यावेळेस 5,000 रुपये हो, संघाला दिलेलं. काय सांगायचं आहे, असा मालक लागतो. आणि आता जिंकलं तर कदाचित 10 पण. चला, नाही नाद करा पण साहेबांचा कुठं. परशुरामजी पवार साहेब. चला, अख्खा बॉक्स याय दाबून दाबून बारीक केला, पार दाबून दाबून पुसपुशीत केला, धन केली. चला अजून द्या. मला वाटतं फॅक्टरी डुप्लिकेट आली का काय झाली. त्याचबरोबर ट्रक ड्रायव्हर्स लाल्या बुवा यांचंही स्वागत आहे. आणि क्रिकेटचं भरपूर त्यांना आवड आहे आणि नेहमी क्रिकेटवरती ते प्रेम करत असतात. चला, चला सध्या संघ मैदानात खेळतो. क्षेत्ररक्षण करताना टीम विहानी 11 काटरंग असा हा संघ. परशुरामजी पवार साहेबांचा विश्वास या संघानं प्रस्थापित केलेला आहे. लवजी टीम आपण बॅटिंग करताना पाहतोय आणि तुमच्या गावाच्या नावासारखं तुम्हाला बॉल भेटला का काय, नरम नरम ठोचित. चला, आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या स्थितीला की या 40 धाबा थांबवायच्या आहेत. गोलंदाज सन्मान्य श्री नगरसेवक समूरजी मसूरकर साहेबांचं इथे शुभ आगमन होत आहे. तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. खऱ्या अर्थाने क्रिकेटवरती भरपूर प्रेम. यास वाईट वाईट प्लस 1 2 धाबा. काय सांगायचं आहे, बेकार कार्यक्रम झाला. बॉल आला, वाईट आला, तिथे कन्यादान केला. ओम भट स्वा डायरेक्ट एकामागे एक 2 धाबा खटाखट फटाफट आल्या, कारण वाईट प्लस 1 2 धाबा. संघाचं खातं कुलत झालेलं आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस हो फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवर. हो उघड्यापाशी नागडा जेलाने रातभर हिवाना मेला. षटकार. आणि मला वाटतं आयवाजेल घेतलेला आहे आणि आयवाजेल साठी खऱ्या आपण पाहू शकाल स्मार्ट वॉच. सध्या नाही का? यस यस, अजून आमच्यापर्यंत 7-12 आला नाही. ओह, याही वेळेस काय फटका आहे. हौशीने केला पती, त्याला झाली रगत पिती, तो सांगतो कुचू किती. षटकार.
जबरदस्त इथे फटका आपण पाहिलेला आहे आणि संघाची धावसंख्या आहे ती धावफलकावरती 2 मोठ्या फटक्यानं एकंदरीत 14 धावा धावफलकावरती. मजबूत जाडाजुडा गट्टा गुट्टा आडे बांधण्याचा गुडगुडीत बॉलर. यावेळेस हो फटका बसला, क्षेत्ररक्षक बॉल खाली येतो, जैल कॅरी होणार का? काय सांगायचं आहे, मिठ्या मारा एकमेकाला मिठ्या मारा. असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती का, अख्खा गाव मामाचा पण काय नाही कामाचा. बासा बिना लग्नाचा ओम फटसा फंबलिंग झालं. तोपर्यंत धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळेल 15 धावा. धावसंख्या धावफलकावरती 15. स्वस्त झाला बाजार, त्यामध्ये मिळतात ती म्हणजे वाकठी डोंबेली 15. धावसंख्या 15. पहिल्याच वरीत काय सांगायचं आहे, 10 ना कस तर रन करायचं होतं. या अजून बाकी बॉल आहात या दुखारवा सुरुवात केला, नाद केला पण वाया नाही गेला. गोलंदाजी चांगली करणं गरजेची राहणार आहे. गोलंदाज पुनीत या गोलंदाजाला स्ट्राईक वरती नवनाथ आहे. पुनीत उर्फ गड्डी. बास ना बास, एकच नंबर. फिल्डर निजलेला का काय झालं काय कळाय मार्ग नाही. बंडेत बॉल पडायचा टाइम तरी पण फिल्डर जागेवरून हल्लं ना, न हलिंग न डुलिंग, जागीत पंपॉंग करिंग. आता खऱ्या अर्थाने या पद्धतीच्या धावा वाचवणं महत्वाचं आहे. धावा वाचवल्या तर वाचतील आणि धावा वाचल्या तर मॅच विजय होता येईल, त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. चला भाऊ, बॅटीचा दांडा हलतो, पका ठोकू नको कुठ. बस हाच गजरानी गावभर नजरा अशी तऱ्हा झाली. लांबून फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु डोक्याला हात लावून ज्याला शेंडी फोडली बार शेंडी म्हणून सांगता. बांधाव लावली भेंडी, मेवणे लावली भेंडी, बॅट्समनला फोडली शेंडी. ही डॉट निर्धाव चेंडू. तर पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पुनीत सज्ज होईल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. बा बेकार बॉल टिकल्याबरोबर गड्याने उडी मारली टुनू, मगून तो करीतो टुडुम टुम षटकार का चौकार. चौकार 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 आला. आणि आता चौकाराच्या मदतीनं यस आता 4 धावा आल्यात आणि संघाची धावसंख्या आता 20. 18 बॉल आता 20 धावेची गरज आहे. 18 चेंडू आणि 20 धावा मैदानात बनवायच्या आहेत आणि या थांबवायच्या आहेत विहान 11 काटरंग या टीमला. चला गोलंदाजी मार्क होती. ऋषभ आलेला आहे. संध्याकाळी 8 वाजता चावी भेटली, अजून मालक आला नाही. मग सकाळच्या 8 होईल का काय होईल. 8 बॉल 20. चला 8 चेंडूना 20 धावा. 18 फुलटॉस बॉल. हो काय सांगायचं आहे पहा. सख्या झाला सकू आणि तो सांगतो आता बॉल गेला मधून, आता डोका कसा कुटू. मुख्य आयोजक सन्मान्य वैभवजी गोरे आणि त्याचबरोबर विशालजी धुमाळ खऱ्या अर्थानं सध्या ते स्टेजच्या बाहेरनं सामना पाहतात, परंतु आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती येणं गरजेचं राहील. व्यासपीठावरती येऊन आपण इथून आनंद घ्या. खऱ्या अर्थाने सन्मान्य वैभवदादा गोरे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला युट्यूब सौजन्य लाभलेलं आहे. म्हणजे पहा दिलदार ड्रेसिंग पर्सनॅलिटी असणार व्यक्तिमत्व. एक सिंगल आलेली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता एका सिंगलच्या मदतीनं 25 धावा धावफलकावरती आहेत. भोकरापेक्षा चिकूट बॉलिंग करायला लागेल, चिकट्या बॉलिंग करायला लागेल. मॅन्टॉस खाऊ, दिमाग की बत्ती जलाव, खटाखट डॉट काढो, तर मॅच मध्ये आपल्याला कमबॅक करता येईल. त्या पद्धतीनं केली जाईल का. आणि या वेळेस देखील खुरपूर खुरपूर खुरप्या शॉट. बस पण काय सांगायचं आहे,
हान ग सगळे पहिली बारी लागला तर लय बारी नाही तर पळाला घरी सकाळी खाली चहामध्ये 1.5 किलो खारी. फलंदाज बाद. यस. आणि त्या 26 तारखेला मला वाटतं ऋषिकेश दादा यांचं लग्नही आहे मला वाटतं. जाई मोगरा रात्री फुलेला आडव्या लाविल्यानी सनी. जाई मोगरा रात्री फुलेला आडव्या लाविल्यानी सनी. ऋषभ नवरा नव ऋषिकेशी नवरा नवरा झाला. देव का समजावाया गेला. ऋषिकेश नवरा नवरा झाला. देवा का समजावाया गेला. रात्री मोगरा रात्री फुलेला आडव्या लाविल्यानी सनी. चला आपण शुभमजी कांबळे दादांच्या माध्यमातून माझ्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तुमचं मनात शांत करण्यापासून आभार. जाऊया मॅच मध्ये. भास काय सांगायचं आहे. आयटम चिकना पटला रे पण साला मुका निघाला. बॉल चांगला आला रे पण साला शेंडी फोडून गेला. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपण 25 धाबा धावफलकावरती आहेत. बस मोकार अपील केली पण सगळा कार्यक्रम गेला. काय सांगायचं आहे. म्हणून त्याचा खोटा बोला पण मजबूत बोला. बेमट्याच्या देठापासून बोला. एक हात बाहेर आले तर कचकन आयडियास लावून आतमध्ये लोटा म्हणजे खोटी अपील. त्याचबरोबर शिवसेना युवा नेता खालापूर तालुका सन्मान्य विशालजी धारणे ज्यांचं शुभागमन झालेलं आहे. या आपलं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. चला अगदी आपण पाहताय की सध्या धावफलक जो 25 हा आपण पाहतात. आणि आता षटक क्रमांक इथे संपलेला आहे 2. आता 12 बॉल 15ची गरज आहे. धावसंख्या 25 धाबा धावफलकावरती आहे. चला चांगली कामगिरी करावी लागेल. 12 बॉल 15 धाबा थांबवायच्या आहेत. पहा आता या धाबा थांबवणं गरजेचं राहणार आहे. आता त्या धाबा थांबवाव्या लागतील निश्चित. अगदी आपण पाहताय दोन्ही संघाकडे क्षमता भरपूर आहे. विहान 11 काटरंग संघाची गोलंदाजी देखील तेवढीच चांगली आहे. म्हणजे अजून संघाच्या अशा कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यावरती दिली जाईल. चला वेळ वाचवा. सहकार्य करा. चला षटक क्रमांक आता 3 कुणाच्या खांद्यावरती दिली जाईल ही जबाबदारी ती आपल्याला पाहायला मिळेल. चला चला आर्यन या गोलंदाजाच्या खांद्यावरती आता जबाबदारी दिलेली आहे. आर्यनच्या खांद्यावरती जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय दिलेली आहे. सध्याच्या स्थितीला आपण पाहताय या मॅच मध्ये कोण कुणावरती हवी ठरणार ते आपल्याला पाहायला मिळेल. चला चला कडे हो. वेळ वाचवा. गोलंदाजी मार्गोजी आर्यन. सन्मान्य प्रकाशजी कलवार ज्यांच्या माध्यमातून 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर 3000. परंतु आता 2च षटकारांची गरज आहे. त्यामुळे आता तिसरा पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल का हरकत नाहीये. इथे जाऊया. एक सिंगल आलेली आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा चित्र पाहायला मिळेल. 14 धाब्यांची गरज आहे. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. जबरदस्त खऱ्या अर्थाने क्वालिटी आपण पाहताय. WTC या वाहिनीच्या माध्यमातून पुढील बॉल. यास रट्टा मारला पण जरासा कुपोषित आला फिल्डर. यास मॅच गड्यावर दिसते तशी नाही. मॅच पक्की गरम होईल बहुतेक असा वाटत. बास काय सांगायचं आहे. पहा थोडक्यात कार्यक्रम गेला. आवणी झाली असती रे. चमारी बैलांना लात मारली बदुकून. धाव थांबली असती परंतु तिथे चेंडूने कुठेतरी शेंडी फोडली
आणि तिथे आता धावसंख्या आहे ती 27 धावा धावफलकावरती. 28 झाल्यात ना. जाऊया यावेळेस देखील समोर फटका. बस काय बोलायचं आहे, तो बॉलावर लाईन मारायला लागलेला का काय झालेला त्याच कळाय मार्ग नाही. आणि आता पुढची मॅच जी आपल्याला पाहायला मिळणार आहे, एका साईडनं शिळपाटा आणि त्यांच्या विरोधात सावरोली. या दोन टीमच्या दरम्यान दोन्ही टीमचं कॅप्टन उपस्थित आहेत. 32 दोन्ही टीमचं कॅप्टन उपस्थित आहेत. तिथे आपण टॉस संपन्न करून घेणार आहोत. आणि सन्मान्य ऋषिकेश दादा माडिक ज्यांना विनंती करतोय चला. आणि खास करून त्यांचा लग्न आहे त्या 25 तारखेला. हरकत नाहीये, ते पण आपण लावू शॉर्टकट मध्ये आताच करू. 9 चेंडू 9ची गरज आहे. 9 चेंडू 9ची गरज. समोर फटका, पिकअप शॉट, षटकार. दोन धावेची गरज आहे. यस पहा, यस ऋषिकेश दादा सावरोली संघाने टॉस जिंकलेला आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय, यस क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. ऋषिकेश दादा यांचा येत्या 25ला लग्न आहे, म्हणजे भावी नवरदेवत आहेत. 26ला लग्न आहे आणि सगळ्यांना आमंत्रण आहे, त्यामुळे पत्रिका पोहोचेल नाही पोहोचणार, परंतु ओहो. आणि इथे अगदी आपण पाहिलेला आहे सामना फिनिश होतोय. आणि सुनीलजी चव्हाण, कुणाला जर ऋषिकेश दादा यांना भेटता नाही आला तर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. सामना कंप्लीट झाला मित्रांनो. या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच सोमित 1 रन दिला. सोमित.